आमची टीम फुटली, पैशाचं वांद, कोणी फोन विकला, कोणी गाडी घाणवत ठेवली, कोणाची मशीन बंद पडली, कोणाचं काम गेलं, गण्याचं कामावर गण्याला काढला. मग मला येऊ साईडला घेतला, म्हणला काढ कपडे. काढ कपडे म्हणजे. तर नमस्कार मित्रांनो, सांगली सिनेमा प्रोडक्शनच्या आपण जे पाठीमागचे कलाकार आहेत, जे बॅक साईडला काम करतात, त्यांच्यासोबत आपण आज गप्पा करणार आहे. आणि आपल्या सोबत आहेत आपल्या प्रोडक्शनचे एडिटर जमीर सर, आणि आपल्या प्रोडक्शनचे करता म्हणावं तर काय हरकत नाही. आणि इकडं आहे आपला कोरळ्या केसाचा वाघ, म्हणजे आपल्या सिनेमॅटोग्राफर आणि राहुल्या कॅरेक्टर ज्यानं दमदार करून सिरीजला 4 चांद लावला तो म्हणजे राहुल्या कॅरेक्टर. आणि गण्या पण आहे सगळ्यांचा लाडका आपला. तर गण्यानं पण भारी काम केलंय, मागच्या पण सिरीज मध्ये केला होता ना, आता पण केला होता. मुद्दा असा आहे की आपण आज फक्त आपण आपल्या चिट्टी वेब सिरीज बद्दल आपण बोलायचं आहे आणि आपला अनुभव शेअर करायचा आहे. आणि मला पहिलाच प्रश्न आपल्या जमीर सरांना विचारायचा आहे की जमीर सर, तुम्हाला आपल्या चिट्टी वेब सिरीज बद्दल काय वाटतं आणि तुम्ही काय सांगशील तुमचा प्रवास आणि काय बोलशील तुम्ही? चिट्टी ही एक वेब सिरीज नसून माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा एक प्रवास आहे. बरोबर आहे. कारण ह्याच्या मागे जी आपण सिरीज केली चिट्टी पर्व पहिलं पर्व ते फुल्ली सक्सेसफुल झाला, लोकांना आवडलं. त्याच्यानंतर आपण ठरवलं की दुसरंही करू. जे दुसरं पर्व करत असताना ज्या अडचणी आल्यात आपल्याला, किंवा आपण चांगलं सुद्धा केलेलं आहे, आता ते लोकांना दिसणारच आहे, यात काय वाद नाही. पण पहिली आपली अडचण की मला सगळ्यांना सांगायचं आहे की पहिलं पर्व सगळ्या लोकांना आवडलं आणि सांगली ड्रामा प्रोडक्शनवर या चॅनलवर आपण ते रिलीज केलं होतं. पण काही तांत्रिक अडचणीमुळं, काही गोष्टींमुळं ते चॅनल फ्रीज झालं आमचं आणि चॅनलचं आपल्या हातातून गेलं. बरोबर. पण तरी आपण मागे सरकलो नाही. आपण नवीन चॅनल केलं सांगली सिनेमा म्हणून, आणि दुसरं पर्व आपण त्याच्यावर आपला ट्रेलर पण लॉन्च केला. जमीर सरांनी खरंच त्यांचं सगळं लावलं सिरीजला. खरंच त्यांचं मनापासून मी आज सांगतो त्यांना की खरंच मी तुमचा ऋणी आहे. तर तुम्ही मला एवढी एक सख्या भावासारखी मला यांनी साथ दिली आणि त्यांनी काम अजूनही करतात माझ्यासोबत, आणि शेवटपर्यंत आम्ही दोघं एकत्र राहणारच आहे, त्यात काय वाद नाही. आता आपण पहिला एपिसोड रिलीजही केलाय. आता इथून पुढचे जे एपिसोड पडणार आहेत ते कंटिन्यू पडतील. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आम्हाला फक्त या पॉडकास्ट मधून हे सांगायचं आहे की आम्हाला कोणालाही बोलवता आलं असतं, कोणाला प्रश्न विचारला सांगितलं असतं, आम्ही कोणी घेतलं असतं, पण आम्हाला ना कुणाला बोलवून आम्हाला आमच्यात गप्पा करायच्या, कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही या 2-2.5 वर्षात या चिठ्ठी बद्दल किती स्ट्रगल केली. आम्हाला दुसऱ्यांना बोलून आम्हाला हे बोला आणि आम्ही बोलतो असलं आपल्याला करायचं नव्हतं. ते आमचं दुःख आम्हाला माहिती आहे. आणि आता ते आम्ही एवढ्या अडचणीतून एवढं सगळं बंद पडलं मशीन, एवढं आमची टीम फुटली, पैशाचं वांद, कोणी फोन विकला, कोणी गाडी घाणवत ठेवली, कोणाची मशीन बंद पडली, कोणाचं काम गेलं, गण्याचं कामावर गण्याला काढला. गण्या पंचर दुकानात कामाला होता, तिथनं कामावर त्याला काढला. किती प्रॉब्लेम कोणाकोणाचे काय आले. आणि फायनली आता आपण डेट डिक्लेअर केली आणि आपला पहिला एपिसोड पडलेला पण आहे. तर याचं पण कौतुक वाटतंय. तर लोकांनी खरंच बघायला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनातील गोष्ट आहे चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाची. ज्यांनी शाळेत गेल्यात त्यांना ते फील होणार की खरंच हे माझ्या आयुष्यात घडले. बरोबर आहे. आपल्या सांगली सिनेमाचे लाडके गणेश कांबळे गेले 2-2.5 वर्ष आपल्या सोबत आहेत. तुम्हाला आपल्या वेब सिरीज बद्दल काय वाटते? आकाश सर, सगळ्यात पहिला तुमचे आम्ही आभार की तुम्ही मला चिट्टी वेब सिरीज मध्ये एक संधी दिली. आणि चेंज म्हणजे आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलला ना, बोलण्याचा हावभाव बदलले. लोक आता बघताना ऍक्टर म्हणून बघतात. आता आपल्याकडे हेच पाहिलंय ना आपल्याला. ऍक्टर म्हणजे कसं, माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. गणेश ऍक्टिंग करायला आता सगळं काम करतोय. तू टायर दुकानावर काम पण करतोयस. ते काम करता करता आपल्या सिरीजला एवढं 2 वर्ष दिलास तू. दोन्ही सीझनला आहेस तू. आपल्या प्रोडक्शन मध्ये तुला एवढी लोक मानतात कारण की तू सगळ्यांच्या
हाकेला आहेस तू, कधी प्रोडक्शनचं काम पडू दे, काय पडू दे, तू एका फोनवर सगळ्यांसाठी आहे. तू जमीर सरांनी फोन करू दे, निशांत सरांनी फोन करू दे, स्वतः मी फोन करू दे. त्यामुळे तुझं आपल्या प्रोडक्शन कडनं पण तुझं एक आम्ही ऋणीच आहे तुझ्याबद्दल. जमीर सर, आकाश सर आणि निशांत सर यांचे खरोखर मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम राहू दे आपल्यावर. हा आकाश सर, आता सांगली सिनेमा युट्यूब चॅनलवर आपली वेबसिरीज आली. मी सांगली सिनेमा या प्रोडक्शन खाली असला बेकार तयार झालोय ना. बर, आता मला कुठला पण रोल द्या, माझा 100 नाही 200% घ्या. काय जमीर सर, कसं वाटतंय आपलं काम? बरोबर आहे गणेश. एकच बोलतो, काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची लक्क पाठ असतेच. म्हणून प्रामाणिकपणे कष्ट करायचं, एक ना एक दिवस यश आपल्याला मिळतच. काय हो? 100%. जमीर सर, पस्तावचं सॉन्ग ट्रेंडिंग करत होता माहितीये का तुम्हाला? त्यावेळी निशांतनं कव्हर व्हिडिओ केला होता. तेव्हा याचा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला होता. मिलियन मध्ये याचा व्हिडिओ तेव्हा गेला होता. आणि ह्याचं बघून मी पस्ताव कव्हर व्हिडिओ शूट केला आणि आम्ही पण टाकला. तेव्हा आमची ओळख झाली होती. निशांत, आपल्या वेब सिरीजचे 2 सीझन झाले. पहिल्या सीझनला पहिल्याच दिवशी सेटवरचा अनुभव काय शेअर करशील? ऐकायचं आहे. गणेश, तुला तर माहित नाही, जमीर सरांना माहित आहे. आम्हाला माहिती आहे. मला फक्त डीओपी साठी बोलवलेली. तू कॅमेरा घे, ये शूट कर. पहिल्या दिवशी आलो, मला फोन आला, या तारखेला शूट आहे, ये शूट करायला. मग गेलो, गण्या, गोऱ्या आणि अनेक दुसरा दुसरा एक होता. तिघांचं लीडला कास्टिंग त्यांचं केलं होतं. स्टार्टिंग त्यांचं शूट घ्यायचं होतं. आलो, 2-3 शूट घेतले. मग परत ह्याचा आणि जमीर सर तुमचं काय तर बोलणं चालू होतं. मग मला यो साईडला घेतला, म्हणला काढ कपडे. काढ कपडे म्हणजे विषय काय झाला की ते 3 नंबरचा कॅरेक्टर, तुमच्यासोबत ते 3 नंबरचा कॅरेक्टर होतं का नाही, ते मनासारखं ऍक्टिंगच करत नव्हतं. ते पूर्ण डोक्याला तापवून त्यात ढीगभर त्यात माळावर शूट आणि त्यात काय तो टेक काय व्यवस्थित ध्यान झाला. ऍक्टिंग नाही काय नाही. त्यामुळे म्हणलं बाबा याला वेगळं कॅरेक्टर द्यायला लागणार आहे. निशांत पहिल्यापासून ऍक्टिंग करतो. 10 वर्षापाठी मग त्याचा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला होता. म्हणून आता यो आलाय कॅमेरा घेऊन, तर याला टाक्या इकडं अडकून टाक्या, म्हणजे दोन्ही कामं होतील आपली. आणि त्यासाठी मी त्याला ऑन द स्पॉट त्याला म्हणलं की बाबा कपडे काढ आणि शाळेचे कपडे घाल. आणि त्यानं खरंच त्याचं कौतुक आहे. त्यानं ऑन द स्पॉट त्यानं ती कपडे घातला. त्याला स्क्रिप्ट पण माहित नव्हती आणि त्यानं एवढं भारी ते कॅरेक्टर केला. पहिल्या सीझन मध्ये पण त्याचं काम भारी झालं आणि दुसऱ्या सीझन मध्ये पण रावल्याचं कॅरेक्टर खतरनाक आहे. आणि 70% पूर्ण चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाच्या वेब सिरीजचं जे स्टोरीचा गाभा आहे आणि जे सस्पेन्स आपल्याला आता दिसणार आहेत ना, हे रावल्याच्या कॅरेक्टर भोवतीच मिळणार आहेत. आणि ह्याला पण माहिती आहे, मस्त केलंय काम आणि भारी होता अनुभव. आपला वेब सिरीजचा 2रा सीझन आता रिलीज झाला, पहिला एपिसोड आणि चालू आहे आता. आपल्या या 2ऱ्या सीझन बद्दल तुला काय बोल वाटतं, काय शेअर करशील? तसं म्हणायला गेलास की प्रवास खूप कठीण होता आणि तेवढं भारी पण वाटायला. आपलं ते 2-2 दिवसाची शूट, कंटाळ पण तेवढाच यायला आणि भारी पण तेवढंच वाटायला नंतर. आणि काम करून आपण शूट करत होतो जसं वेळ मिळत होतो. ते पण मला वाटलं नव्हतं की आपण गमतीत चालू केलेला हा प्रोजेक्ट एवढ्या पुढे पर्यंत जाईल आणि लोकांच्या मनात घर करेल. लोकांच्या मनात घर कर. बरोबर आहे. आणि मी स्वतः त्यात ऍक्टिंग केलोय, ऍक्टर म्हणून काम केलोय. त्यामुळे ते मला बघायला आणि जरा भारी वाटले. आता बघू प्रेक्षकांना कसं वाटते. 100% आवडणार, 100% आवडणार. आणि त्याबद्दल मला ऍक्टिंगचा चान्स दिला, त्याबद्दल चान्स धन्यवादची नाही, धन्यवाद तर आहे सोड, काय विषय नाही. पण चान्स तुला का मिळाला? कारण की तुझ्या स्किल मुळे तुला चान्स मिळाला. चिठ्ठी वेब सिरीज बद्दल एकच सांगतो की जो आपलं पहिलं प्रेम, खऱ्या प्रेमाचा जो शेवट होतोय ते आपण दाखवायचा प्रयत्न केला. त्यात खरा प्रेमाचा शेवट काय होऊ शकतोय, काय लेवलचा होऊ शकतोय हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आकाशनं स्टोरी असली एवढी भारी लिहिल्या, त्याबद्दल कौतुक आहे आकाशचं. तुमचं पण मी आभारी आहे, कारण की तुम्ही पण ते मी जे लिहिलंय ते तुम्ही स्क्रीनवर एवढ्या चांगल्या पद्धतीने दाखवलंय आणि जमीर सरांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने ते एडिट केलंय आणि एकदम सिनेमा दाखवलाय तुम्ही दोघांनी पण. तुमच्या दोघांशिवाय त्याला मी म्हणतोय की काहीच नाही.
फक्त लिहिणं हे नाही, पण ते स्क्रीनवर दाखवणं, त्याला 4 चांद लावणं, हे तुम्ही दोघांनी केले आणि दोघांचं पण कौतुक आहे. भारी झाले, मस्त वाटलं. सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच की काय काम केलं आणि काय नाही. पहिला तो एपिसोड बघा पडलेला. एके या प्रोजेक्टचा लेखक आणि दिग्दर्शक तू आहेस, आणि तू हे प्रोजेक्ट निवडलंस कसं, आणि फक्त चिठ्ठीच का? खर तर हा प्रोजेक्ट मी निवडला नाही, हा प्रोजेक्ट मी अनुभवलाय. आणि मला असं वाटतं की एखादा रायटर तो जगत नाही, ते आयुष्य जगत नाही तोपर्यंत तो लिहूच शकत नाही. मला असं वाटतंय. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, स्टोरी तुझ्या स्वतःची आहे? ही स्टोरी माझी स्वतःची नाही, ही स्टोरी प्रत्येक शाळेत गेलेल्या मुलग्याची आणि मुलगीची आहे. कारण प्रत्येक मुलग्यानं शाळेत असताना आपल्या पहिल्या प्रेमाला चिठ्ठी लिहिण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण मला एक रायटर म्हणून मला असं वाटतंय की जो ही वेब सिरीज बघल ना, त्याला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण आलीच पाहिजे, असं मला वाटतंय. ही पहिल्या प्रेमाची गोष्ट आहे म्हटल्यावर हे सगळ्यांना आठवणारच नाही. साहजिकच आहे, ही गोष्ट पहिल्या प्रेमाची तर आहेच, पण ही गोष्ट आपल्याला शिकवते की सगळ्या गोष्टी समोर असताना आपण त्यावेळी योग्य ते निर्णय घेत नाही आणि नंतर पश्चाताप करून बसतो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. सगळं बरोबर आहे, पण आपण ट्रेलर मध्ये तर त्या मुलाचं लग्न झालं दिसते. आपल्याला माहित आहे, प्रेक्षकांना काय सांगणार, एंड कसा होऊ शकते? भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी द्रौपदी युगापासून त्यांच्या कित्येक ग्रंथामध्ये, कित्येक रायटरनी किती त्यांच्याबद्दल पिक्चर आले आतापर्यंत, पण त्यांचा अजूनही प्रेम जिवंत आहे. तर आपण ह्या स्टोरीमधनं हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की खऱ्या प्रेमाचा कधीच शेवट होत नाही. आणि आपल्या वेब सिरीजची हुक लाईन पण आहे की शब्द नव्हते पण भावना बोलायच्या राहून गेल्या. पण त्या भावना या चिठ्ठी वेब सिरीज 2 मध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता 7 तारखेला पहिला एपिसोड पडलेला आहे. तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की एखादी चांगली हार्ट टचिंग वेब सिरीज जर तुम्हाला बघायची असेल तर 100% बघा आणि भरभरून प्रेम द्या. आणि बघायला विसरू नका चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाची पर्वत दुसरे. आता एक मुद्दा असा आहे की आपण पहिली वेब सिरीज चिठ्ठी सांगली ड्रामा प्रोडक्शनवर टाकले, या चॅनलवर टाकले. आता मला असं काही जण विचारतात की तुम्ही त्याच्यावरनं सांगली सिनेमावर शिफ्ट का झाला, तुम्ही काय सांगू शकता? मुद्दा बरोबर आहे. आता पहिला आपण सांगली ड्रामा प्रोडक्शनवर आपली पहिली सिरीज अपलोड केली आणि दुसरी सिरीज दुसऱ्या चॅनलला सांगली सिनेमावर केली. हा मुद्दा बरोबर आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळं आपण बोललोच मगाशी, तर काही तांत्रिक अडचणीमुळं ते चॅनलच आपलं बंद पडलं. काय झालं असेल, डिलीट झाला असेल, काय मुद्दा असेल, पण हा आता भाग सोडून आपण ती सिरीज पहिली सिरीज सांगली सिनेमावर पण आपण रिलीज केलेली आहे. त्यामुळं ज्यांनी पहिली सिरीज बघितली आहे ते सांगली सिनेमावर जाऊन पहिली सिरीज बघून परत दुसरी सिरीज हायची कंटिन्यू केली तरी चालते. त्यामुळं मला प्रत्येकाला काय सांगायचं आहे की जे सांगलीत आम्हाला लोक जोडले गेले होते, जे सबस्क्रायबर होते, ते सांगली सिनेमाला येऊन प्लीज सबस्क्राईब करा आणि आपली सिरीज ही बघा. आणि इथून पुढे आम्ही चांगले प्रोजेक्ट चालूच करणार आहे आम्ही टाकायला. तर भारी झाला प्रवास आणि मस्त वाटलं. आणि आज खरंच आम्ही सगळेजण एकत्र आलो, भारी वाटलं, बोललो. गणेश आला, निशांत सर आले, जमीर सर आले. आणि आज असं वाटतं की आम्हाला माहिती आहे की आम्ही तीर मारल्या नाही काय नाही, पण आमच्यासाठी माहिती आहे की ही तीर पक्ष काय केली नाही. कारण की 2-2.5 वर्ष एवढं घासलंय, एवढ्या प्रॉब्लेम्स आल्यात, म्हणून आम्ही ठामपणे इथं बसून आम्ही बोलू शकतो की आम्ही बाबा केलंय. ते कोण असतं तर ते विषय सोडून विषय त्यांनी दुसरा काही मुद्दा पकडून त्यांनी ट्रॅकच बदलला असता. पण आम्ही ते ठरवलेलं आणि ते आम्ही केलं. आज समाधान आहे की त्या गोष्टी सक्सेस झाल्या आणि त्या रिलीज झाल्या. आणि म्हणून आम्ही निवांत आता आपण गप्पा मारतो. आणि आता इथून पुढे आमचं
सांगली सिनेमा हे चॅनल कंटिन्यू चालू राहणार आहे आणि इथून पुढे येणारे सिरीजचे सगळे एपिसोड आहे ना त्याच्यावरच पडणार आहे. आणि सांगली सिनेमा या आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर शेअर करा. करा आणि चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाची जेवढी शेअर करता येईल, जेवढी लोकांपर्यंत तुम्हाला घालवता येईल तेवढी घालवा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील गोष्ट चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाची शब्द नव्हते पण मनातल्या भावना बोलायच्या विसरून गेला होता तो पहिल्या चिठ्ठीत. आणि आता या चिठ्ठीत तो तिच्या डोळ्यात डोळं घालून त्याच्या भावना व्यक्त करणार आहे. तर बघायला विसरू नका चिठ्ठी तुझ्या माझ्या प्रेमाची पर्व दुसरे.